तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यावर्षीच्या हंगामामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे संकटामागे संकट येतच आहेत। पाऊस जास्त झाला म्हणून दुबार तिबार पेरणी, पावसाने दांडी मारल्याने सोयाबीन, तूर, कपाशी पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव बोरगाव मंजू परिसरातील डोंगरगाव, सीसा मासा, बोंदरखेडा या परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे। हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेती पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। महाग मोलाचे बियाणे खते आणून पेरणी केली। पहिल्याच पावसामध्ये शेतकऱ्याला दुबार तिबार पेरणीच्या संकटाशी सामना करावा लागला। व्याजाने उसनवारी करून पैसा आणून पेरणी केली आणि आता हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व पिके उद्ध्वस्त झाली। त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय। कृषी विभागाला माहिती पडताच विवेक बिराडे, उपविभागीय कृषी अधिकारी अकोला, कृषी अधिकारी सुधाकर खंडारे, उपकृषी अधिकारी नागेश खराटे यांनी परिसरातील शेती पिकांची पाहणी करून या संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। MCN न्यूज मराठी करिता विकास ठाकरे, पातूर, नंदापूर। काल न्यूज आल्यानंतर आज कृषी विभागाचे सर्व अधिकारी डोंगरगाव येथे हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पाहणीसाठी आले असता त्यांनी मार्गदर्शन सांगितले। पण ते मार्गदर्शन आता आपण फवारणी केल्यानंतर सुद्धा हे जे पीक आता नष्ट झालेलं आहे हे तर आता शेतकऱ्याच्या हातात राहिलेलं नाही। पण माझी एक शेतकऱ्याच्याकडून विनंती आहे की कृषी विभागामार्फत आपण सर्व शेतामधून सर्वे करून पंचनामा करून त्यांना फुल नाही फुलाची पाकळी मदत करावी हेच विनंती करतो। ते काळपट असते ते किटू एक जर कमी केलं तर तुम्ही समजून घ्यायचं की तुम्ही एक अडी तर कमी केली त्याच्याबरोबर 50 अड्या संभाव्य कमी केल्या। त्याच्यामुळे हे जे झाडं आहेत आपल्या आजूबाजूचे निंबाचे, बोरीचे आणि हे बाबुळीचे, या झाडावर तुम्ही चेक करत राहा। आता हा प्रादुर्भाव म्हणजे आपल्या तेच ते पीक चालू आहे आपलं सोयाबीन त्याच्यानंतर हरभरा। हे सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस या सर्व पिकाला हे बाधक अशी अळी आहे। आता मी या क्षेत्रात पाहणी करायला आलो तर मी यांना पुढच्या वर्षीसाठी असाच सल्ला देईल की यांनी थोडीफार पिकाची फेरपालट करावी किंवा याचं प्री मेजर करायचं। अगोदरच तुम्ही मेटरायझम याच्यामध्ये जर तुम्ही टाकलं, समजा तुम्ही आळणी करणं सोयाबीनमध्ये शक्य नाही, आपल्या घरी शेणखत असते, शेणखत बारीक करून घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते असं स्प्रेडिंग करायचं। पण अट एकच आहे की त्याला आर्द्रता लागेल, आर्द्रता असल्यानंतरच ते काम करेल आणि वरून एखादा जर पाऊस झाला तर 100% याचा कंट्रोल होईल। हे आपल्या पृथ्वीच्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर जैविक उपचार हा प्रभावी उपचार सांगितलेला आपल्याला। त्याच्यानंतर आम्ही बाकीचे सांगितलं ते केमिकलचे उपचार आहेत।